काय म्हणतं बायबल? सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे एकदम गरीब व्हा. प्रेज लॉर्ड. कबुतरासारखे कसं व्हा? कबुतरासारखं व्हा आणि सापासारखं चतुर शहाणे. प्रेज लॉर्ड. जे देवानी जे आम्हाला ज्ञान दिले ते ज्ञान घ्या, स्वीकारा. जे ज्ञान देवाने दिले ते ज्ञान, त्या कुठल्या बाबतीमध्ये ज्ञानी व्हा हे आपण पुढे पाहणार आहोत. प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या की कालच्या रविवारचा संदेश एक असं एक आशय झाला की ऑनलाईन जे आता ऑनलाईन चालू आहे आणि ते पण तुम्ही शेअर करू शकता. एक नवीन बहिणीनं फोन केला गेल्या रविवारी संदेश झाल्यानंतर. तिला स्पर्श झाला प्रभूंनी केला आणि ती दुःखामध्ये होती. तिच्या अनेक प्रश्न होते, पण तिने फोन करून तिने आभार मानले की आजच्या संदेशाद्वारे सर्व काही गोष्टीमध्ये मला स्पर्श झाला आणि मी आशीर्वादित झाले. प्रेज लॉर्ड. आणि मला पण आनंद झाला की ऑनलाईनच्या माध्यमातून काय ना काय परमेश्वर कार्य करत आहे. म्हणून हालेलुया. आणि देवाची स्तुती असो की देव कुठेही काही करू शकतो आणि कुठल्याही माध्यमातून देव त्याचं वचन त्याचं शब्द घेऊन जाणार आहे आणि कार्य करणार आहे. मला प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. म्हणून या ठिकाणी 6:16 मध्ये मी पाहिलं की तुम्ही चतुर व्हा. आणि जसं मी माझ्या गेल्या रविवारचं वचन होतं की दोन गोष्टीविषयी मी बोललो. चतुर व्हा आणि आग लावा. चतुर व्हा आणि काय लावा? आग लावा. मला शेजारचं चतुर व्हा आणि आग लावा. प्रेज लॉर्ड. आम्ही आग लावणारे सुद्धा आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही एकदम चतुर आहे, आम्ही अनाडी नाहीये. लक्षात घ्या. पण कबूतरासारखे एकदम गरीब पण आहे. कसे दिसणारे? कबूतरासारखे गरीब. कबूतर जे आहे एकदम पवित्र, साळसूत किंवा नाही का गरीब. कबूतर हे ह्याचं दर्शक पण आहे आज्ञा पालन करणार. प्रेज लॉर्ड म्हणा. कबूतर हे कशाचं प्रदर्शक आहे? आज्ञेचं पालन करणार कबूतर. प्रेज लॉर्ड म्हणा. तसं नोहाने पण त्याच्या नावात सोडलं, जा बाबा मी काय. प्रेज लॉर्ड. गेलं पण कुठं काय पार्टी करत फिरलं नाही, बरोबर मंदिरात आलं. मला की प्रेज लॉर्ड. कबूतर जे आहे ते बरोबर मंदिरातच येतात. मला कावळे जे आहेत ते पार्ट्या करत फिरतात. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. कावळ्यांना जग पाहिजे की नाही. नोहाने कावळा सोडला पण तो फिरतच बसला तिकडं. त्याला नवीन गोष्टी पार्ट्या भेटल्या त्याला. प्रेज लॉर्ड म्हणा. पण कबूतर जे आहे ते फिरलं आणि ते कुठं आलं? परत नोहाकडे आलं. जैतुनाच्या झाडाचे फांदी किंवा काय नाही का ते घेऊन आलं. प्रेज लॉर्ड मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या. कबूतरासारखे गरीब, कबूतरासारखे आज्ञा पालन करणारे व्हा. प्रेज लॉर्ड. चतुर व्हा. सापासारखे काय? चतुर शहाणे. प्रेज लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या. एक पहिले करंती 14 अध्याय 20 वचन सुद्धा मग काय म्हटलेले पहा. पौल काय म्हणतो? पहिले करंती 14 अध्याय 20 वचन. पहिले करंती त्याचा 14 अध्याय 20 वचन. बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका. बाळाच्या बुद्धीसारखे होऊ नका. प्रेज लॉर्ड म्हणा. बाळाच्या बुद्धीसारखे होऊ नका. पुढे दुष्टपणाबाबत तान्या मुलासारखे व्हा. एकदम लहान बाळासारखे व्हा. आणि समजूतदारपणाबाबत शहाणे एकदम चांगल्या प्रौढासारखे व्हा. प्रेज लॉर्ड. पण वाईट गोष्टीसाठी किंवा चुकीच्या गोष्टीसाठी एकदम लहान बाळ व्हा. प्रेज लॉर्ड. काय माहिती नाही असं सर्व व्हा. गरीब व्हा. कबूतरासारखे आज्ञा व्हा. प्रेज लॉर्ड. पण लक्षात घ्या. पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे. रोमकरासपत्र 16 अध्याय 19 वचन काय सांगतं बघा. रोमकरासपत्र 16 अध्याय 19 वचन. तुमचे आज्ञापालन सर्वांना. तुमचे रोमकरासपत्र त्याला एक मिनिट. रोमकरासपत्र त्याला जीसस लॉर्ड. तुमचे आज्ञा पालन करणे. वाचा 19. तुमचे आज्ञापालन सर्वांना. तुमचे आज्ञा पालन करणे सर्वांना
प्रसिद्ध झाले आहे प्रसिद्ध झाले आहे. म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो. म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो. तरी जे चांगले आहे तरी जे चांगले आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे. बघा कशाविषयी चतुर व्हा. चांगल्या विषयी चतुर व्हा. चांगल्या गोष्टीविषयी शहाणे व्हा, चतुर व्हा, बुद्धिमान व्हा. म्हणा की प्रेज लॉर्ड. वाईटाबद्दल चतुर होऊ नका. म्हणा हालेलुया. चुकीच्या गोष्टीबद्दल, जगातल्या सर्व गोष्टीबद्दल चतुर होऊ नका. चांगल्या गोष्टीबद्दल, देवाच्या वचनाबद्दल चतुर व्हा. देवाच्या वचनाबद्दल शहाणे व्हा. प्रेज लॉर्ड म्हणा. देवाच्या वचनाबद्दल तुम्ही ज्ञानी व्हा. देवाच्या वचनाबद्दल, देवाच्या राज्याविषयी, देवाच्या सेवेविषयी, देवाच्या आज्ञापालन करण्याविषयी, देवाचं वचन सुधारण्याविषयी एकदम चतुर किंवा शहाणे व्हा. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणून या ठिकाणी काय म्हणतं बायबल की चांगल्या विषयी तुम्ही शहाणे असावे. पुढे आणि वाईटाविषयी साधे भोळे असावे. आणि वाईटाविषयी साधे भोळे असावे. अशी माझी इच्छा आहे. अशी माझी इच्छा आहे. परमेश्वर म्हणत आहे. म्हणा की आमेन. प्रेज लॉर्ड म्हणा. पण काय होतंय की पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मत्त्याचा 22 अध्याय 29 वचनाप्रमाणे काय परिस्थिती अशी आहे की ते लोक देवाचे लोक म्हणून ते ओळखले जात होते. देवाच्या मंदिरात जात होते. सगळ्या गोष्टी होत होत्या. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की तुम्ही भलत्याच गोष्टीविषयी तुम्ही चतुर आहात किंवा शहाणे आहात, पण 2 गोष्टीविषयी माणसाने शहाणं किंवा चतुर असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवताना आपल्याला पाहायला मिळतं. 29 वचन. येशूने त्यांना उत्तर दिले. येशू त्यांना उत्तर दिले, शास्त्र व देवाचे सामर्थ्य तुम्ही शास्त्र, पवित्र शास्त्र पहिली गोष्ट जाणत नाही. तुम्हाला माहिती नाही. तुम्ही पवित्र शास्त्राविषयी शहाणे नाही. पवित्र शास्त्राविषयी तुम्हाला माहिती नाही किंवा तुम्ही जाणत नाही. प्रेज लॉर्ड. त्या बाबतीत चतुर नाही, त्या बाबतीत शहाणे नाही. येशू ख्रिस्ताला त्यांनी कपटरित्या पकडण्यासाठी, कपटाने त्यांना येशू त्यांच्या कपट ओळखलं आणि येशू एक महान आपला बुद्धिमान चतुर प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणा प्रेज लॉर्ड. तो कुठल्याही गोष्टीमध्ये चुकीमध्ये सापडला नाही. एक सुद्धा चूक प्रभू येशू ख्रिस्ताने केली नाही. म्हणा की हालेलुया. एक सुद्धा केली नाही. एकाने प्रश्न केला की कशाला कर देणं, सरकारला टॅक्स देणं हे योग्यतेचं आहे का नाही. प्रश्न केला प्रभू येशूला. सरकारला टॅक्स द्यायला पाहिजे का नाही. येशू ख्रिस्ताने सांगितलं ते पैसा आला माझ्याकडं. पैसा कसा आहे, कैसराचा आहे. त्याच्यावर कशाचं चित्र असतं. आपल्या भारताच्या पैशावर भारताचा शिक्का असतो. तुम्हाला सरकारला द्या आणि देवाचं देवाला द्या. प्रेज लॉर्ड. ते आश्चर्यचकित झाले. हे त्याचं ज्ञान बघून, त्याचं चातुर्य बघून आश्चर्यचकित झाले की त्यांनी नाही म्हटलं, पण त्यांनी म्हटलं की देवाचं ते देवाला द्या आणि सरकारचा टॅक्स ते सरकारला द्या. म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणून एखादी कुठलीही गोष्ट सरकारचा टॅक्स चुकवून घेणं बी देवाच्या विरुद्ध आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. आज बरेच जणांना टॅक्स चुकवून घ्यायचं म्हटलं तर आनंद वाटतो, पण बायबल मध्ये येशूनी त्याला एक समज दिली आहे, सरकारला दिलंच पाहिजे. म्हणा हालेलुया. सरकारचा टॅक्स सरकारला दिलाच पाहिजे. रडू नका सरकारचा टॅक्स देत असताना. त्या काळात सुद्धा तो कर होता कैसराचा. प्रेज लॉर्ड म्हणा. आणि तो येशू ख्रिस्ताने कैसराचा कर देण्यासाठी संमती दिली आणि परमेश्वराच्या मंदिराची सुद्धा पट्टी, जी मंदिराची पट्टी म्हणतात ना, ती सुद्धा येशू ख्रिस्ताने भरली. म्हणा की आमेन. तुम्ही आणि कोण म्हणा की आमेन. मला शेजारच्या येशूने मंदिराची कर भरला, मंदिराची पट्टी भरली. प्रेज लॉर्ड. मंदिराची पावती फाडली आणि तुम्ही का फाडत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जो राजांचा राजा असून, प्रभू असून, तो नाही का रुपया द्यायला लावला. पेत्र म्हटला माझ्याकडे बी नाही. पेत्राला पण द्यायला कृपा पुरवली. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू काय म्हणतो, मत्तेचं 22-29 वाचा. त्या ठिकाणी पवित्र शास्त्र तुम्ही जाणत नाही. वाचा पुढे काय नसल्यामुळे भ्रमात पडला. बघा परत वाचा. पर्यंत येशूने त्यांना उत्तर दिले, येशू त्यांना उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. भ्रमात पडला आहात. अशी परिस्थिती आहे.
देवाचं शास्त्राविषयी ज्ञान नाही, देवाच्या सामर्थ्याविषयी ज्ञान नाही, चतुर नाही, या गोष्टी दोन गोष्टी नसल्यामुळं माणूस भ्रमात पडलेला असतो. प्रेज लॉर्ड म्हणा. लक्षात घ्या, आज काय फक्त सामर्थ्य जाणून फक्त सामर्थ्याविषयी चतुर शहाणा राहून जमणार नाही, तर सामर्थ्याबरोबर पवित्र शास्त्राविषयी सुद्धा चतुर असणं गरजेचं आहे. फक्त पवित्र शास्त्राविषयी चतुर राहणं, आपण सामर्थ्याविषयी सुद्धा भोळे राहणं, या दोन्ही कुठली गोष्ट जमणार नाही. पण ज्यावेळेस मंडळी चर्च पवित्र शास्त्राविषयी चतुर राहते किंवा शहाणी असते आणि सामर्थ्याविषयी पण ज्यावेळेस सामर्थ्य राहते किंवा शहाणी असते, ती मंडळी एकदम स्पीडनं सामर्थ्य कार्य करणारी मंडळी होती. तो व्यक्ती, तो परिवार दोन्ही गोष्टी जाणल्या पाहिजे, पवित्र शास्त्र आणि सामर्थ्य. म्हणा की प्रेज लॉर्ड. कुठल्या? पवित्र शास्त्र आणि सामर्थ्य. म्हणजे एक 17 अध्याय प्रेषणाचं कृत्य आणि 11 वचन वाचलं तुम्हाला समजेल. सामर्थ्याने कार्य होतंय, परमेश्वराच्या जीवनामध्ये सामर्थ्याने भेट घेतोय, पण पवित्र शास्त्रामध्ये पण ते आम्ही शोधलं पाहिजे. म्हणा की प्रेज लॉर्ड. ह्या मंडळीचं ती वैशिष्ट्य आहे. 11 वचन वाचा, काय म्हटलेलं आहे? प्रेषित 17 अध्याय आणि 11 वचन. प्रेषणाचं कृत्य 17 अध्याय 11 वचन. ह्या गोष्टी मी तुम्हाला काय वाचून दाखवत आहे? चतुर व्हा, पवित्र शास्त्राविषयी. प्रेषणाचं कृत्य 17 अध्याय 11 वचन. तेथील लोक थेसलोनिकेच्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. बघा कशा होते हो? कुठल्या मोठ्या मनाचे? है नाही, चातुर्य, ज्ञानी होणं, शहाणे होणं, है ना, मोठे मन होणं. कुठल्या मोठ्या मन व्हायला पाहिजे? मोठ्या मनाचे ते होते. कशामुळे? बघा, मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला. या गोष्टी अशा आहेत. प्रेज लॉर्ड म्हणा. पवित्र शास्त्राविषयी अनजान असू नका. प्रेज लॉर्ड. पवित्र शास्त्राविषयी शहाणे व्हा. पवित्र शास्त्राविषयी प्रभू म्हणतो सापासारखे चतुर व्हा. कसल्या गोष्टीविषयी चतुर व्हा? पवित्र शास्त्रामध्ये शोधा आणि त्या पवित्र शास्त्राविषयी तुम्ही चतुर व्हा. प्रेज लॉर्ड म्हणा. कुणी तुम्हाला फसवू नये यासाठी तुम्ही पवित्र शास्त्राविषयी चतुर व्हा. म्हणा की प्रेज लॉर्ड. देवाचं वचन, देवाचं सामर्थ्य घेत असता तुम्ही तपासा. तुम्ही चातुर्याने देवाने ते ज्ञान बुद्धी दिली, ते ज्ञान बुद्धीचा वापर करा आणि काय मला ही देवाचं वचनानुसारच हे मला देव बोलतोय का? देवाच्या वचनानुसारच मी माझं पाऊल टाकतोय का? देवाच्या वचनानुसार. प्रेज लॉर्ड. म्हणा की हालेलुया. लक्षात घ्या, या हे लोकांना हे देवाचं वचन स्वीकारत होते. देवाचं वचन स्वीकारत होते. ज्यावेळेस देवाचं वचन सामर्थ्याने येत होते ते स्वीकारत होते, पण ते पवित्र शास्त्राविषयी ते अनजान नव्हते. पवित्र शास्त्रामध्ये ते शोधत होते. प्रेज लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये ते पाहत होते आणि ते पुढे चालत होते. आमेन म्हणा. बोला हालेलुया. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, म्हणून देवाची वाणी ऐका का कुठल्या माणसाचीच वाणी आहे, ही पण गोष्ट तुम्ही प्रभूच्या पवित्र शास्त्रामध्ये चतुर होऊन आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये चतुर होऊन तुम्ही ते स्वीकारू शकता. आमेन म्हणा. बायबलमध्ये दिलेलं आहे, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. प्रेज लॉर्ड. योहानाचा 10 अध्याय 27 वचन सांगतं की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे मागे येतात. म्हणा हालेलुया. कुठली वाणी येत नाही? देवाचे मेंढरे, त्यांचं पवित्र शास्त्रामध्ये ते चतुर आहेत आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्ञानी शहाणे आहेत आणि सामर्थ्याविषयी पण ते शहाणे आहेत आणि त्यानुसार ते परमेश्वराचा आवाज ओळखणारे आहेत. म्हणा की हालेलुया. देवाच्या पवित्र शास्त्राविषयी शहाणे असणारे, चतुर असणारे हे कधीही कुणालाही भूलणार नाही. शैतानाच्या आवाजाला ते कधीच आपला कान देणार नाही, तर देवाचा आवाज ते ओळखणार. म्हणा की हालेलुया. देवाचा आवाज ते ओळखणार. म्हणा की प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. आवाज करून म्हणा हालेलुया. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, देवामध्ये ख्रिस्त येशूमध्ये एक सापासारखं चतुर व्हा आणि देवाची वाणी आहे का? मी देवाची वाणी ऐकत चाललो आहे का? लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही देवाच्या वचनाविषयी शहाणे होतात,
ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाविषयी एक चतुर होता आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचा खरा आवाज रोज रोज तुम्ही त्याचा शब्द ऐकून चालता, जीवन बोला प्रेज लॉर्ड. तिथं कॉल वगैरे आला तर तिथं थोडस करायचं. आमेन. तर बघा देवाच्या वचनाविषयी आज पवित्र शास्त्र सांगते. तुम्हाला काय वाटतं की कशामुळे तू किंवा कशामुळे प्रभू येशू ख्रिस्तांनी परमेश्वराचा ऐकायचा? मला हालेलुया. कोणाचा ऐकायचा? तुम्हाला उदाहरण देतो त्याचं पहा. मी मत्याचा 5वा योहाना सुवर्तमान 5 अध्याय आणि 25, 23, 25 वचन वाचूया. वाचा. योहान 5वा अध्याय, योहान सुवर्तमान 5वा अध्याय 25 वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, मेरे लोक देवाच्या पुत्राच्या वाणीने जिवंत होईल. आणि मला माझे मेंढरे माझे ऐकतात आणि जे आवाज ऐकतात ते मेलेले सुद्धा जिवंत होतात. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. तुमची मेलेली स्थिती राहत नाही. माझ्या प्रियांनो, लाजराने परमेश्वराचा आवाज वाणी ऐकले जिवंत झाला. हालेलुया. त्याच्यामध्ये जीवन आलं. आज तुम्हाला सांगायचंय, जीव म्हणून मी सांगत आहे, देवाचा वचन रोज टाईमप्रमाणे चतुर व्हायचा आवाज ऐकण्यासाठी प्रत्येक दिवशी तुम्ही योग्य जेव्हा तुम्ही देवाचा आवाज ऐकून घ्याल त्यावेळेस तुमच्यामध्ये जीवन येईल. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. शैतान सुद्धा वचन घेऊन येतो, लक्षात घ्या. हालेलुया. पण तो वाईट करायला लागेल वचन घेऊन, पण देव त्याची वाणी घेऊन येतो. तो कधी वाईट करायला होणार नाही. देव त्याची वाणी त्याचं वचन घेऊन येईल तुमच्याकडे, तुमचं चांगलं करण्यासाठी, चांगल्यासाठी ज्ञान घेऊन येईल. म्हणा प्रेज लॉर्ड. देवाचं पवित्र शास्त्र चांगल्या विषयाने आणि व्हा. प्रेज लॉर्ड म्हणा. नाही का? पवित्र शास्त्र. शैतानाला बायबल पाठ आहे. शैतानाला काय? बायबल पाठ आहे. पण शैतान बोलला म्हणजे काय होणार आहे का सगळं? त्याचा ज्ञानाला किंमत आहे का? प्रेज लॉर्ड. देवाच्या लोकांनाच ती किंमत आहे. जे देवाचे लेकर आहेत, जर ते पवित्र शास्त्राविषयी चतुर राहतील, पवित्र शास्त्राविषयी त्याचे शहाणे राहतील, कबुतरासारखे गरीब, प्रेज लॉर्ड, त्यांच्या जीवनामध्ये जीवन येणार आहे. आम्ही मला येशू मला खचित सांगतो, अशी वेळ येत आहे, आता आली पण आहे. म्हणा अशी वेळ येत आहे. वेळ आलेली आहे. मला वेळ आलेली आहे. आग लावायची वेळ आलेली आहे. मला प्रेज लॉर्ड. देवाच्या वचनाविषयी शहाणे चतुर व्हा आणि देवाच्या वचनाने आग लावा. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा हालेलुया. मला वेळ आलेली आहे. वेळ आलेली आहे. जगाला जगाच्या न्यायाची गरज आहे. जगाला आग लावायला त्यांना जगाची पुस्तकाची गरज आहे. पण आज आम्हाला जगातल्या पुस्तकाची गरज नाही, जगातल्या ज्ञानाची गरज नाही, जगातल्या माचीची गरज नाही. देवाचं वचन ही आगली आहे. त्या आगलीला घ्या आणि आग लावा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आग लावायची वेळ आलेली आहे. देवाच्या वचनामध्ये ज्ञानी होण्याची वेळ आलेली आहे. प्रेज लॉर्ड. आणि येशू म्हणाला आता वेळ आलेली आहे. प्रेज लॉर्ड. वेळ आपण काय करतो? वेळ आलेली नाही, वेळ आलेली आहे. अजून आता टाइम नाही आला ख्रिसमसचा. आलाय. प्रेज लॉर्ड. रोज ख्रिसमस करा की. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. रोज प्रेज लॉर्ड म्हणा. आणि इथं अजून वेळ आली, वेळ येत आहे, पण आता वेळ आली आहे की जे मेलेले ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते जिवंत होतील. कशाने तुम्हाला मिळणार आहे आशीर्वाद? एकदम चतुर होऊन देवाचा आवाज ऐकल्यामुळे. कशामुळे? म्हणून 30 वचनाने प्रभू करायला बघा. 30. मला स्वतःहून काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा मी न्याय करतो आणि माझे न्याय यथार्थ आहेत, न्यायपणाचे आहेत. कारण मी आपली इच्छा पूर्ण करायला पाहत नाही, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो. बघा प्रेज लॉर्ड. मला जी कोण गोष्ट करायची आहे पण ती मी देवाच्या वचनाविषयी देवाबाबतीत चतुर असल्याशिवाय
देवाच्या वचनाच्या विषयी तुम्ही चतुर असल्याशिवाय तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करणार नाही. आमेन म्हणा. मग या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला म्हणत होते की प्रभू असं आहे, पुनरुत्थानाच्या दिवशी कसं काय असणार प्रभू असं, ज्यावेळेस प्रभूने त्यांना सांगितलं ना 8 मग ते 8:22 आणि 29 वचनामध्ये की प्रश्न केला की प्रभू असं आहे की पहिल्या एक भावाला एक पुरुषाला एक पत्नी होती, तो पुरुष तसंच मेला बिगर संतानाचा. मग त्याच्या दुसऱ्या भावाने बायको केली आणि तो पण मेला, तिसऱ्याने केली तो पण मेला. मग ती पत्नी जी आहे, ती बाई जी आहे, ते 7 जणांची बायको झाली, पण 7ही मेले. आता स्वर्गात पुनरुत्थान झाल्यानंतर ती कुणाची बायको होणार? बाबा कसलं ज्ञान प्राप्त करायचं. देवाच्या मंदिराला जात होते, सगळं करत होते. 22 अध्याय 29 वर्ष त्याच्या अगोदर तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजेल. प्रभूने त्यांना स्पष्ट सांगितलं, तुम्ही पवित्र शास्त्र आणि देवाच्या सामर्थ्याविषयी तुम्ही अनजान आहात, तुम्हाला समजत नाही म्हणून तुम्ही बरबाद आहात. बघा वाचा मग ते 22-29 पुढे त्यांनी प्रश्न केला, हा तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे तुम्ही भ्रमात आहात. पुनरुत्थान झाल्यावर लग्न करत नाहीत, लक्षात घ्या. ते लग्नामध्ये दिले जात नाही. स्वर्गामध्ये ते देवदूताप्रमाणे असतात. म्हणा हालेलुया. अनजान होते म्हणून त्यांना वाटलं की पहिल्याची झाली, मग दुसऱ्याने गेली, मग दुसरे असं 7 जणांची झाली, मग पुन्हा बरोबर ते आता पत्नी राहणार स्वर्गात. त्यांना वाटलं स्वर्गात सुद्धा लग्न असते. आता बाबा झाले की मला की हालेलुया हालेलुया, स्वर्गात सुद्धा लग्न करून राहायचं. बाबा स्वर्गात लग्न बिग्न होणार नाही. नवरा बायको शेजारच्या पण ओळखणार नाही. ते ओळखणार पण काही एवढं काही नसणार, ते एवढं ओळखणार बरं का. सॉरी प्रेज लॉर्ड. हम मिले की बात लोक ओळखते, पण ते कसं नातं असणार आहे? एकदम तुम्ही आणि आपण सर्व देवदूताप्रमाणे असणार आहे. मला प्रेज लॉर्ड. कसे असणार आहोत आपण? देवदूताप्रमाणे. हालेलुया. मला प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी येशू म्हणाला, येशूने उत्तर दिलं. कुणी दिलं? स्वतःच उत्तर दिलं का? कनेक्शन होतं वरून. पूर्ण होतं कनेक्शन वरून. प्रभूने ऐकलं. प्रेज लॉर्ड. मला सांगा, योहान 9 अध्याय काढा. योहानाचं पत्र शुभवर्तमान, योहान शुभवर्तमान 9 अध्याय. मला तुम्हाला या ठिकाणी प्रभूचं ऐकलं. बघा कुणाचं ऐकायचं आहे, तुम्ही कुणाचा आवाज ऐकताय याविषयी सावध राहा. प्रेज लॉर्ड. मला शेजारचा कुणाविषयी कुणाचा आवाज ऐकताय, कुणाचा आवाज ऐकताय, सावध राहा. हालेलुया. देवाचा ऐकाल तर जीवन प्राप्त कराल. मला प्रेज लॉर्ड. देवाचा ऐकाल तर सगळ्या गोष्टींमध्ये जिवंत व्हाल. देवाचा ऐकाल तर आग लावणारे व्हाल. मला की आमेन. या ठिकाणी एक आंधळ्याला प्रभूकडे आणलेला आहे. आंधळा, जन्मापासून आंधळा. सहावं वचन वाचा, 5 आणि 6. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो भूमीवर थुंकला आणि जमिनीवर थुंकला. त्याने चिखल केला आणि थुंकल्यानंतर ते ती काय केलं, ती तिथली माती घेऊन ते चिखल केला, थुंकी. आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला. आणि तो चिखल करून तो आंधळ्याच्या काय लावला? वेगळाच चमत्कार. आता बायबलमध्ये माहित नाही का वचन कसे आहे? देव आरोग्य देणारा आहे, देव आशीर्वाद देणारा देव आहे. प्रेज लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये कुठं आहे का असं की चिखल लाव, थुंकीने चिखल कर आणि चिखल लाव आणि डोळ्याला आंधळ्याला बरं कर? प्रभू प्रत्येक गोष्ट करायचा ती परमेश्वराचा ऐकून. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मला प्रेज लॉर्ड. देवाचे खरे ऐकणारे व्हा.
हालेलुया. मग तुम्ही चिखल जरी काय केलं ते चमत्कार आहे. आमेन म्हणा. बोला प्रेज लॉर्ड. देवाचं ऐकणारे व्हाल ना तर तुम्ही मातीच्या मातीला तुम्ही हात लावून ती माती आश्रित आहे. ती माती कुणाच्या शरीरावर लागली तर ती चमत्कार आहे. फक्त एक कान जे आहेत ना ते देवाचे ऐकण्यासाठी चतुर एकदम धारदार झाले पाहिजे. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. चमत्काराचा जीव. आमेन म्हणा. वचन आहे पण कोणत्या घडीला प्रभूचा आवाज येईल आणि कसल्या मार्गातून देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, कोणत्या माध्यमातून तुम्ही पाव मार्गाने जाल आणि तुम्हाला आशीर्वाद मिळेल, तुम्हाला आरोग्य मिळेल, हे देवाचा आवाजच तुम्हाला सांगणार आहे. म्हणा प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. जन्मापासून आदला कशापासून कित्येक ठिकाणी ती गेली असेल एवढी प्रार्थना करायला, पण वेळ आली. प्रेज लॉर्ड म्हणा. मला समय आला आणि समय आल्यानंतर काय झालं? समय आल्यानंतर परमेश्वराचा शब्द येशूच्या द्वारे आला आणि येशूने ते ऐकलं आणि म्हटलं, पिता म्हटलं असेल येशू हा चमत्कार तुला करायचा. येशू आंधळ्याला बघत होता, पण येशूचं लक्ष कुठं? देवाकडे. काय कसं करूया? प्रेज लॉर्ड. वरला आवाज आला, खाली थूक, चिकल कर, लाव त्याच्या डोळ्याला. प्रेज लॉर्ड. मगाची काय वाचलं 5 अध्याय, जे काय मी करतो ते मी नाही तर माझे पित्या जे सांगतो ते मी करतो. मला की आमेन. काय म्हणतो येशू? जे काय मी करतो ते मी नाही, जे पिता मला सांगतो परमेश्वर ते मी ऐकून करतो. त्याच्या डोळ्यात. प्रेज लॉर्ड. आणि काय म्हटलं? आणि त्याला म्हणे जा शिलो म्हणजे पाठविलेला नावाच्या तळ्यात धुऊ. मग त्याने जाऊन धुतले हा व तो डोळस होऊन आला. बघा. प्रेज लॉर्ड. काय झालं? मला याला प्रभूने हात लावला आणि स्पर्श केला, डोळे आले. सांगत म्हणा शेजारच्या सांगत हालेलुया. मला शेजारच्या सांगत डोळे असा सांगत हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा देवाचं ऐका. म्हणा देवाचं ऐका. देवाचं ऐका. म्हणा बावलो देवाचं ऐका. वरून देवाचं ऐका. प्रेज लॉर्ड. मेलेले जरी असेल ना, शब्द देवाचा आला तर मेलेल्यात उठतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पास्टरचा आवाजाने उठणार नाही तुम्ही. हालेलुया. पास्टरच्या आवाजाने तुम्ही पास्टरच्या आवाजाने उठणार नाही. प्रेज लॉर्ड. म्हणा देवाच्या आवाजाने तुम्ही उठणार आहे. आमेन म्हणा. मला देवाच्या आवाजाने उठणार आहे. चला म्हणा तुम्ही देवाच्या आवाजाने उठणार आहे. तुमच्यामध्ये जीवन येणार देवाच्या आवाजाने, देवाची वाणीमुळे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण तुम्ही जर पवित्र शास्त्राविषयी जाणत नाही, चतुर नाही, सामर्थ्याविषयी तुम्ही जाणत नाही, चतुर नाही, मग कसं तुम्हाला आवाज कळणार? कसं तुम्हाला देव बोलते कळणार? प्रेज लॉर्ड. देव त्याचा आवाज नेहमी तुमच्या हृदयात पाठवतो, बोलतो. कधी मंदिरात आला, देवाचं वचन चालू आहे, कित्येक 10-100 वेळा बायबल वाचला असेल तेच वचन, पण तेच वचन देव त्याच्या जीवन पुन्हा एकदा रेमा म्हणून तुमच्या जीवनामध्ये आणून तुम्हाला त्याच टाइमिंगला जगाई आशीर्वादामध्ये वाहू शकतो. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा टायमिंग. प्रेज लॉर्ड. तुम्ही त्या वेळेला देवाच्या वचनासाठी आतुर, स्वीकारण्यासाठी लगेच तयार. आमेन. लगेच जीवन. प्रेज लॉर्ड. म्हणा कोणत्या मार्गातून देवाची वाणी
कोणत्या माध्यमातून देव कार्य करेल त्याचं वाणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणा हालेलुया, प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणून या ठिकाणी आज आम्हाला सेवे बाबतीत म्हणा, परिवारा बाबतीत म्हणा, कामा बाबतीत म्हणा, देवाच्या वचनाविषयी चतुर असणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड म्हणा, हालेलुया म्हणा. एका पवित्र शास्त्रामध्ये प्रेषित कृत्य 3 अध्याय काढूया. त्या ठिकाणी पेत्राने पण पांगळ्या माणसाला बरे केले. त्याला काय केले? पांगळ्या माणसाला. पहिला चमत्कार मंडळी झाला कुठला? येशू ख्रिस्त गेला, पवित्र आत्मा आला, त्यानंतर पहिला चमत्काराची सुरुवात झाली. त्या ठिकाणी काय केलं? एक व्यक्ती बघा दुसरं वचन वाचा. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक मनुष्य होता. त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. बघा मला सांगा, याने मंदिराजवळ लागलाय, मंदिराजवळ म्हणजे मंदिराच्या दरवाजाजवळ रोज भीक मागत होता. म्हणजे मी येशूला पण ऐकला असणार आहे, येशू विषयी पण त्याने ऐकला असणार आहे. कित्येक वेळा याजक मंदिरातून ओरडून ओरडून सांगतोय ते पण ऐकलं असणार आहे. वचन पण त्याला सगळं माहिती असणार आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. पण वेळ आली, आत्म्याने पवित्र आत्म्याच्या आगीने भरलेला पेत्र, पवित्र आत्म्याच्या आगीने भरलेला योहान, प्रेज लॉर्ड, मंदिरात चाललेले होते, आगीने भरलेले, देवाच्या सामर्थ्याने भरलेले, पवित्र आत्म्याने भरलेले. त्यावेळेस ते मंदिराच्या जवळ पोहोचले. त्या भिकाऱ्याने त्याला भीक मागितली. त्यावेळेस त्या भिकाऱ्याने काय केली? भीक मागितली. आणि 4 वचन वाचा. तेव्हा पेत्र त्याला निरखून पाहत म्हणाला, आमच्याकडे पहा. कुणाकडे पहा? बघा या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की आमच्याकडे पहा. प्रेज लॉर्ड म्हणा. त्या ठिकाणी मला सांगा, त्यांनी कुठली कॉपी केली का पेत्राने? जरा जरा पवित्र शास्त्रामध्ये बघा तुम्ही, बघा काय म्हणते, आमच्याकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल अशी आशा धरून त्याच्याकडे त्यांनी लक्ष लावले. याचा अर्थ त्याने अनेक याजक गेले, अनेक लोक गेले, पण त्या काही असू मिळेल आशा त्यांनी धरली. आशा म्हणा, प्रेज लॉर्ड. आशा जीवन देते. आमेन म्हणा. आशा काय नाही देत सांगा. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस त्याला सांगितलं, पेत्रामधनं आवाज आला की आमच्याकडे पहा. प्रेज लॉर्ड म्हणा. त्यांनी अनेक वेळा अनेक लोकांना बघितलं असेल मंदिरामध्ये जाताना करताना, पण पेत्र ज्यावेळेस बोलला, परमेश्वर त्याच्याद्वारे बोलला आणि आमच्याकडे पहा, त्यांनी खरोखर पाहिलं. प्रेज लॉर्ड. पाहिल्यानंतर त्याला असं त्याच्यामध्ये काम झालं की काहीतरी मिळेल. बघा त्याने ज्यावेळेस पाहिलं, बायबल सांगतं त्यांच्यापासून काही मिळेल आशा धरून त्यांनी त्यांच्याकडे लक्ष लावले. प्रेज लॉर्ड. लक्ष. आमेन. पुढे काय झालं? मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये पैसे नाही, पण जे आहे तुला देतो. नासरू येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग उठून. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा लागले त्याची पावले व त्याची घोटे यात बळ आली. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. आणि 8व्या वचनामध्ये सांगतं, तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि चालत चालत उड्या मारत देवाची स्तुती करत देवाच्या मंदिरात गेला. आमेन. कुठे गेला हो? कुठे गेला? पण या माध्यमामध्ये देवाचं कार्य झालंय. प्रेज लॉर्ड. मला सांगा, त्याला वचन माहित नाही का? माहित आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. त्याला सगळं माहिती आहे. त्या आंधळ्याला सगळं माहिती आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. पण ज्या वेळेस त्यांनी एक लक्ष दिलं खऱ्या प्रकारे, त्याने म्हटलं असं ही वेगळंच काहीतरी आवाज आहे. प्रेज लॉर्ड. हे आता तो म्हणाला सोने रुपये नाही. आणि मग तो बघत होता, तो नाही का पाहत होता, सोने रुपये आमच्याकडे काय नाही. तर ते म्हणाला येशू आमच्याकडे आहे. प्रेज लॉर्ड.
येशू आमच्याकडे आहे. त्याने हात धरला आणि म्हटला त्याच येशूच्या नावामध्ये खायला उठून चालू लाग. आणि त्याने उठवलं त्याला, त्याच्या पायामध्ये त्याच्या घोट्यामध्ये बळ आलं आणि तो उडी मारून उठला. प्रेज लॉर्ड. उडी मारून उठला. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस देवाचा आवाज त्यांनी देवाचं वचन पेत्राने बोलला का की देव नाही का कधी कधी असं पण आहे वचन बोलला नाही पेत्र. प्रेज लॉर्ड. पण तो फक्त येशूच्या नावामध्ये उठून चालला म्हटला. पण ती टायमिंग होता देवाचा आवाज. आमेन म्हणा. आणि त्याने दिलं. ज्यावेळेस त्याने खरा आवाज ऐकला येशूच्या नावामध्ये उठून चालायला आणि तो उडी मारून उठला. आमेन म्हणा. आणि उठून चालला. चमत्कार झाला. म्हणजे मला हे सांगून काय सांगायचं तुम्हाला माहिती आहे, कोणत्या वेळेला कोणतं कार्य होईल हे तुम्हाला माहित नाही. म्हणजे तुम्ही लक्ष देऊन देवाची वाणी ऐकता आणि तुम्ही म्हणता की हा माणसाचा आवाज नाही, ही जी वेळ आहे ही देवाच्या आवाजाची आहे, देवाला बोलत आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वीकारता त्याच वेळेस मोठा चमत्कार जीवनामध्ये घडतो. मला प्रेज लॉर्ड. मला हालेलुया. म्हणून प्रार्थनेत तोपर्यंत बसा जोपर्यंत देवाचा आवाज तुम्ही ऐकून संतुष्ट होत नाही तोपर्यंत. म्हणा आमेन. प्रार्थनेत आराधनेत तोपर्यंत बसा जोपर्यंत तुम्ही संतुष्ट होत नाही त्याच्या सामर्थ्यामध्ये त्याचं. आणि जेव्हा तुम्ही ती प्रार्थना आराधना करताना जेव्हा तुम्ही ते ऐकाल आणि तुम्ही एकदम कन्फर्म व्हाल तिथंच चमत्कार घडलेला असतो. आमच्या इथं तुम्हाला टाळू शकत नाही. प्रेज लॉर्ड. म्हणा देवाचा ऐकणाऱ्याचा सामना शैतान करू शकत नाही. म्हणा हालेलुया. शैतान त्यांच्याच मागे लागतो जे तिचं ऐकतात. हा बाबाई रोज एकदा झाला असेल कधी जाता येता रोज चालला असेल. म्हणा हालेलुया. रोज हा बाबाई गुड मॉर्निंग. लगेच गुड मॉर्निंग सापा. हालेलुया. चांगलं बोलत साप बोलायचा ना. साप काय होता बोलायचं. पण हळूहळू तिला कळलं नाही. एक दिवस शैतानच त्या आवाज होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला प्रेज लॉर्ड. आता त्यावेळेस सापाचा आवाज शैतानाने घेतला. आता मोबाईल आहे. आता काय मोबाईल मधनं व्हॉट्सअप आहे. प्रेज लॉर्ड. व्हॉट्सअप मधनं फेसबुक आहे. फेसबुक इंस्टाग्राम आहे. ट्विटर आहे. काय झूम ॲप आहे. गुगल मीट आहे. प्रेज लॉर्ड. कुठल्याला कुठं मीट होते का माहिती नाही. मला हालेलुया. मग सुरुवात होती गुड मॉर्निंग. व्हॉट्सअपला काय होती सुरुवात गुड मॉर्निंग प्रेज लॉर्ड. गुड मॉर्निंग प्रेज लॉर्ड. हळूहळू ते शैतानाचा आवाज कसा होतो ते तुम्हाला समजत. मला हालेलुया. प्रेज लॉर्ड. हसली दहा रोज गुड मॉर्निंग करत 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 एक दिवशी शैतानच त्या सापामध्ये घुसला. हालेलुया. हवा इकडे ना प्लीज 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 थोडस वेळ. प्रेज लॉर्ड. काय देवाने एक सांगितलंय कोणतंच फळ खायचं नाही. नाही त्याला मी ज्ञान नव्हतं त्या शैतानाला. प्रेज लॉर्ड. त्यालाही माहित नव्हतं कुठलं काय ज्ञान आहे कुठलं गुज आहे. मला प्रेज लॉर्ड. मला आम्हाला माहिती आहे. मला की आम्हाला माहिती आहे. मला आम्हाला माहिती आहे काय ज्ञान आहे. चतुर्भाना ज्ञान घ्या ना. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ती सांगली सगळ्या झाडाचं काय सांगितलेलं आहे. धडा 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 सगळं असंच आहे. इंदापूरला काय चाललंय अहो ते तुला माहिती असलं सगळं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मग हवा असं सांगितलं झाडाचं फळ खायचं. ते फळ खाताना अजून ज्ञान होतं. आता ज्ञान काही कमी दिलं होतं. पक्ष्यांची नावं कोणी दिली होती.
प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे पक्षी किती काय आहे? प्रेज लॉर्ड. पण ते मानवानेच दिलेले. हालेलुया म्हणा. माणसाने दिलेले लक्षात घ्या. पण तो शैतान तिला फसवायला गेला आणि म्हटला तुला माहितीये का तू खाशील तर देवासमान होशील, देवासारखं ज्ञान बरं आहे तुला जाणती होशील. असं करता करता ते एकदम देवाच्या आवाजापेक्षा शैतानाचं ऐकून शाप घेण्याचं कारण ठरले. प्रेज लॉर्ड. आज मला तुम्हाला सांगायचंय चतुर व्हा, कबुतरासारखे गरीब देवाचं ऐकणारे व्हा, आज्ञापालन करणारे व्हा. त्याचं कारण काय? तुम्ही देवाचं जेव्हा ऐकता तुम्हाला जीवन मिळेल. प्रेज लॉर्ड. तुम्हाला जीवन मिळेल. आमेन म्हणा की. तुम्ही देवाचं ऐका तर तुम्हाला जीवन मिळेल, अनंत जीवन मिळेल. पण जर तुम्ही शैतानाचं ऐका तुम्हाला शाप मिळते. हालेलुया. काहीच मिळणार नाही. शैतानाचं ऐकल्यामुळं काहीच मिळणार नाही. पण देवाचं ऐकल्यामुळं ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथं उंच व्हा. आमेन म्हणा. 28 वाक्य पहिलं वचन काय सांगतं? तू आपला देव परमेश्वराची वाणी लक्षपूर्वक ऐकशील, काळजीपूर्वक ऐकशील तर ज्या नगरात आहे त्या नगरात तुला उंच करील. तू आपला देव परमेश्वराची आज्ञा त्याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील तर तुझ्याकडे धावत आशीर्वाद येतील. आमेन म्हणा. ऐकले. शेवटचं वचन वाचून आपण प्रार्थना करूया. प्रेषित कृत्य 20 अध्याय 28 वचन. आपण पुढे कंटिन्यू पाहूया पुढच्या रविवारी. पुढे आपण आग लावायचं कसं किंवा काय गोष्टीमध्ये रहस्य काय गोष्टी तुम्हाला लपलेल्या नाही तुमच्यापर्यंत तुम्ही जाणा, त्यानुसार आपण करूया. पुढच्या रविवारी तुम्हाला समजेल. प्रेज लॉर्ड. बघा वाचा प्रेषित कृत्य. बघा काय म्हटलेलं आहे? तुम्ही स्वतःकडे प्रेज लॉर्ड म्हणा. त्या सर्वांकडे लक्ष द्या. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा शेजारच्याला तुम्ही स्वतःकडे म्हणा, स्वतःकडे लक्ष द्या. जरा चतुर व्हा, ज्ञानी व्हा, म्हणा शहाणे व्हा. शहाणा कसं होणार? स्वतःकडे लक्ष देऊन होणार. म्हणा प्रेज लॉर्ड. बहुतेक वेळा जग आपले डोळे दुसऱ्याकडेच असतात, पण स्वतःकडे नसतात. जास्त वेळा स्वतःकडे बघत नाही. स्वतःकडे बघण्यासाठी आरसा बघतो आपण. मग आरशात जावं लागतं स्वतःकडे बघण्यासाठी. आरसा हे देवाचं वचन आहे. आमेन म्हणा. म्हणा प्रेज लॉर्ड. स्वतःकडे पाहण्यासाठी कुठं जाता तुम्ही? घरामध्ये जिथं म्हणेल तिथं आरसे. त्या कपाटाला आरसा आहे. देवाला धन्यवाद. कपाटाला प्रत्येक ठिकाणी आरसे. प्रेज लॉर्ड म्हणा. या मैत्रिणी आरसे देतो तुम्हाला मी. आरसे इथं बघा आल्या. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. घरात पण लावा. काय ती कलर डिझाईन कुठली ती पर्यटकचं लावण्यापेक्षा जिवंत देवाचा शब्द लावा. तो कधी तुमच्यासाठी वाणी होईल आणि कधी तुम्हाला जीवन देईल. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. माहिती नाही माझ्या प्रियांनो, माझ्या परमेश्वराचा शब्द केव्हा तुमच्यामध्ये रेमा म्हणून येईल, केव्हा तुमच्यामध्ये जीवन म्हणून येईल माहित नाही. पण देवाचं वचन घरामध्ये लावा. तुमच्यासाठी, तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी कार्य होणार ते वचन. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी फक्त बायबल. स्वतःकडे लक्ष द्या. कुणाकडे लक्ष द्या? तुम्ही आपणाकडे. कुणाकडे? पहिलं कुणाकडे? पहिलं स्वतःकडे. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला देवाचं पवित्र शास्त्र वचन आरशाकडे बघावं लागेल. त्यासाठी तुम्हाला चतुर व्हावं लागेल. आमेन म्हणा. आणि मग आपल्या कळपाकडे. आता तुम्हाला देवाने परिवार दिलाय, मंडळी दिली. लक्ष पहिलं स्वतःकडे बघा. दुसरी गोष्ट आपल्या कळपाकडे, आपल्या मंडळीकडे. आमेन. पुढे काय म्हटलंय? तुम्हाला पवित्र आत्म्याने मंडळीत ठेवले. कुठे कुठे ठेवले हो तुम्हाला? मला पवित्र आत्म्याने मला मंडळीत ठेवलेलं आहे. मला की प्रेज लॉर्ड. कोण ठेवलेलं आहे? माणसाने ठेवलं. माणसाने ठेवलं तर काय होईल माहिती आहे? हे तू माझा आहे, चल. तुम्ही म्हणता ना तुम्ही चांगलं चालायचं. प्रेज लॉर्ड. कळणार नाही ना. हालेलुया म्हणा. पण तुम्हाला कळेल पवित्र आत्म्याने मला ठेवले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जगातल्या गोष्टीने कुठल्या वस्तूने तुम्हाला ठेवलं नाही. पवित्र आत्म्याने तुम्हाला नेमलेला आहे. पवित्र आत्म्याने. मी तर म्हणतो देवाच्या पवित्र आत्म्याने नेमणूक झालेली आहे. आमेन म्हणा.
प्रेज लॉर्ड म्हणा. पौलाचं म्हणणं आहे तुम्ही आपल्याकडे आपल्या कल्पाकडे पवित्र आत्मा तुम्हाला अध्यक्ष करून ठेवला आहे, त्या सर्वांकडे लक्ष द्या. प्रेज लॉर्ड म्हणा. यासाठी की जी देवाची मंडळी त्यांनी आपल्या रक्ताने विकत घेतली तिचे तुम्ही पालन तुम्ही करावे. हालेलुया. वाचा 29 वचन. मी गेल्यावर दयामया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील म्हणून लांडगेमध्ये राहतोय आपण. प्रेज लॉर्ड. म्हणून सापासारखे चतुर म्हणतो प्रभू तुम्हाला लांडग्यामध्ये पाठवत आहे आणि म्हणून लांडगे शिरतील म्हणून चतुर राहा. प्रेज लॉर्ड म्हणा. लांडग्याचं एकच काम आहे फाडून खाणे. लांडग्याचं एकच काम आहे कापून मटण कापून खिमा खाणाऱ्या बरोबर वाणी ऐकत जाण्यापेक्षा जीवन देणारी वाणी जिथून येते तिथं तुम्ही चतुरतेने राहिलं पाहिजे. म्हणा की आमेन. प्रेज लॉर्ड म्हणा. इथं काय म्हटलेलं आहे. मी जाणतो की माझी जाणी झाल्यावर कळपावर दया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील. कळपावर. प्रेज लॉर्ड. पुढे वाचा. तुम्हापैकी काही माणसे उठून शिक्षकांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. म्हणून कुणाचा आवाज आहे. देवाचा आवाज आहे का शैतानाचा आवाज आहे. हो प्रेज लॉर्ड. तुम्ही हे जाणलं पाहिजे. आमेन म्हणा. इथं म्हणत आहे की तुम्हाला ओढण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. ओढण्यासाठी म्हणा. ओढण्यासाठी म्हणा की ओढण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. पण तो देवाचा आवाज आहे का शैतानाचा आवाज कळण्यासाठी तुम्ही पवित्र शास्त्रात चतुर राहिला, देवाच्या सामर्थ्यात चतुर राहिला तर तुम्ही कुठं ओढले जाणार नाही. तुम्ही शिजवत राहणार. मला की आमेन. पुढे काय म्हणताय. म्हणून मी 3 वर्ष किती वर्ष. 3 वर्ष रात्र दिवस अश्रू गाळत तुम्हासाठी प्रत्येकास बोध करणे सोडले नाही. याची आठवण ठेवा. 32 वचन. आता बंधूंनो तुम्हाला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. बघा कुठं सोपवलंय तुम्हाला. बोला ना. कुठं सोपवलंय म्हणा. पहिले प्रभूकडे. कुणाकडे सोपवलं. मी तर म्हणतो माझ्या प्रिय मंडळी मी तुम्हाला प्रभू येशूकडे सोपवलेला आहे. कोण वडेल तुम्हाला. प्रेज लॉर्ड म्हणा. तुम्ही प्रभूच्या हातात आहे म्हणा. प्रभू यीशु हाथात है. बोलो मैं प्रभु यीशु के हाथ में हूं. मुझे कोई नहीं खींच सकता. शैतान में क्या दम है. प्रेज लॉर्ड. शैतान में क्या ताकत है वो खींचने की. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो रोज आपलं काम काय. प्रभू येशू मी तुझ्या हातामध्ये येतो. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू माझी मंडळी तुझ्या हातामध्ये मी देतो. हालेलुया. प्रभू येशू माझ्या मंडळीतले सर्व कळपातले मेंढर छोटे मोठे सगळे तुझ्या हातात मी देतो. प्रेज लॉर्ड म्हणा. कारण उत्तम मेंढपाळ प्रभू येशू तूच आहे. हालेलुया. आणि तू उत्तम मेंढपाळ तुझी वाणी त्यांनी ऐकावं. तुझ्या शब्दावर मी त्यांना सोपवतो. प्रेज लॉर्ड. म्हणून पौलाने म्हटलं की म्हणून मी तुम्हामधून काय म्हटलं आहे. तुम्ही कुठलं वचन. 32 वचन. तर आता मी तुम्हास देवाकडे माझ्या प्रभूकडे त्याच्या कृपेच्या शब्दाकडे. प्रेज लॉर्ड. बघा वाचा पर्यंत 32 वचन वाचा. बायबल मध्ये बघा. आता बंधूंनो मी तुम्हाला प्रभूकडे मी तुम्हाला त्या प्रभूच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. तो तुमची वाढ करण्यास आणि पवित्र केलेल्या सर्व लोकांवर तुम्हाला वचन देण्यास समर्थ आहे. प्रेज लॉर्ड. आवाज करून म्हणा की हालेलुया. कोण समर्थ आहे. प्रभू येशू आणि त्याचा शब्द. प्रेज लॉर्ड. कोण समर्थ आहे तुम्हाला प्रतिबळ देण्यास. कोण समर्थ आहे तुम्हाला आरोग्य देण्यास. कोण तो समर्थ आहे तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी अपुऱ्या ते पूर्ण करण्यास. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा शब्द. प्रेज लॉर्ड. त्याचा शब्द तुम्हाला आरोग्य देणार. त्याचा शब्द तुम्हाला आशीर्वाद करणार. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये कृपा पुरवणार. म्हणून प्रभू पौल काय म्हणतो. मी तुम्हाला देवाच्या शब्दाकडे सोपवतो. कारण शब्दाशिवाय जीवन नाही. आमेन म्हणा. मला प्रेज लॉर्ड. थोडं घ्या ना सर. हालेलुया म्हणा. शब्दाशिवाय जीवन नाही. म्हणा की प्रेज लॉर्ड. शब्दाशिवाय जीवन नाही. पकडून बसा. पकडून म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणा शेजारच्या येशू मध्ये सामर्थ्य आहे.
येशूच्या शब्दामध्ये सामर्थ्य, येशूमध्ये जीवन आहे, येशूच्या शब्दामध्ये जीवन आहे. हालेलुया. मग देवाच्या शास्त्र, पवित्र शास्त्राविषयी आणि देवाच्या सामर्थ्याविषयी चतुर व्हा, ज्ञानी व्हा, शाने व्हा. प्रेज लॉर्ड म्हणा, म्हणा हालेलुया. देव बाप तुम्हाला आज या वचनाद्वारे ब्लेस करो. पण लक्षात घ्या, आज या मंदिरात स्वतःला देवाच्या हातात सोपवा. आमेन. आणि स्वतः प्रभूच्या स्वाधीन व्हा. आमेन. आणि देवाच्या वचनाच्या स्वाधीन व्हा. म्हणा की आमेन. बघा पवित्र शास्त्रामध्ये वाचा पर्यंत 32 वचन. आज देव तुम्हाला बोलत आहे. 32 वचन वाचा. आता बंधूंनो, मी तुम्हाला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. आज स्वतःला देवाच्या वचनाकडे सोपवूया. आमेन. मी जगणार आहे मला देवाच्या वचनाने. मला मी जगणार आहे देवाच्या वचनाने. मी आशीर्वाद होणार, मी आशीर्वादित आहे देवाच्या वचनाने. हालेलुया. शैतानाला नेहमी देवाचं वचन बोला. प्रेज गॉड. जेव्हा शैतानाचा आवाज येतो ना असा, त्यावेळेस तुम्ही असं वचन बोला. प्रेज गॉड. येशूला तुम्हाला धोंड्याला भाकरी कर, काय कर. पण येशू म्हणाला, मनुष्य केवळ भाकरी नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने, शब्दाने जगे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्ही देवाच्या शब्दाने जगणार आहे. माझं कुटुंब, माझं जीवन, माझं काम देवाच्या शब्दाने जगत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याचा कृपेचा शब्द. शतापदी काय म्हणतो माहिती का तू? शतापदी, प्रभू तू माझ्या घरामध्ये माझ्या छपराखाली यावं असं मी योग्य त्याचं नाही, पण तू शब्द बोल माझ्या चाकल बरा होईल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणतो, असला विश्वास मला कुठे इस्रायला आढळला नाही. एवढा विश्वास कशामध्ये? तो म्हणतो मला शब्द बोल. प्रेज लॉर्ड. आज तुम्हाला कशाची गरज आहे? त्याच्या कृपेच्या शब्दाची गरज आहे. म्हणा की आमेन. माझ्या प्रेम, एखाद्या माणसाच्या शब्दामुळे तुमचं हृदय तुटतं. एखाद्या माणसाच्या शब्दामुळं तुम्ही खचून जाऊ शकता. एखाद्या माणसाच्या शब्दामुळं तुम्ही हारता, तुम्ही रडता, तुम्हाला जे नाही ते दुःख होतं. जर त्या शब्दाने मध्ये एवढं जर दुःख शैतान देतो, पण माझ्या प्रियानो, माझ्या परमेश्वराचा शब्द हे तुमच्यासाठी कृपेचा शब्द आहे. हे तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी देण्याचा समर्थ आहे. आणि माझा प्रभूचा बायबलचा हा शब्द तुम्हाला सर्व गोष्टी जीवन देणार आहे. हालेलुया. तुम्हाला शांती देणार आहे, तुम्हाला आरोग्य देणार आहे, तुम्हाला आनंदित करणार आहे, तुम्हाला प्रार्थना करायला लावणार आहे, तुम्हाला देवाजवळ घेऊन येणार आहे, तुम्हाला सर्व देवामध्ये जे नाही ते तुम्हाला प्राप्त करून देणार आहे. देवाचा शब्द. प्रेज लॉर्ड. म्हणा की हालेलुया. तोंडातून म्हणा, आवाज काढून हालेलुया. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचा शब्द, देवाचा शब्द तुम्ही घ्या. आमेन. देवाच्या शब्दामध्ये आपलं जीवन सोपवा. देवाचा शब्द हे आपल्यासाठी महत्वाचा आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. चला उठून उभं राहूया आपल्या जागेवर. आपलं देवाला, जिवंत देवाला समर्पण करूया. थँक्यू जीसस. क्वायर टीम पुढे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. गीत गाई. आपण आपले हात उंच करून डोळे बंद करूया. हालेलुया. हालेलुया. आराधना करा थोडे वेळ. Hallelujah.
जैसे माता जैसे माता संभालती है, वैसा यीशु संभालेगा। जैसे माता जैसे माता संभालती है, वैसा यीशु संभालेगा। माझा येशू सांभाळना, माझा यीशु संभालना। मेरे घायल हुआ, मेरे पाप को उठा लिया, मेरे कारणों मेरे पाप को उठा लिया। जैसे माता संभालती है, वैसा यीशु संभालेगा। जैसे माता जैसे माता संभालती है, यस मास्टर हालेलुया। वैसा यीशु संभालेगा। जे आजार आहे त्यांनी पुढे या, थोडा वेळ डिस्टन्स घेऊन. हालेलुया, थँक यू जीसस, थँक यू जीसस. संभालती है, वैसा यीशु संभालेगा. देवाच्या शब्दाची तुम्हाला गरज आहे. जे आजार आहेत तुम्हाला प्रभू आरोग्य द्यायला समर्थ आहे. हालेलुया. जे आजार आहेत त्यांनी पुढे या. जे ज्यांना त्रास आहे कमरेचा, पोटाचा, जे काही त्रास आहे त्यांनी पुढे या.